कुपवाडमधील यशवंत शिक्षण संस्थेच्या देशभक्त आर.पी. पाटील विद्यालयात उमद्या क्रिकेट खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी क्रिकेट टर्फ तयार करण्यात आले असून त्याचा शुभारंभ योजना विभागाचे शिक्षण अधिकारी महेश धोत्रे आणि प्राध्यापक शरद पाटील सरांचे सहकारी रणजी खेळाडू अबू भडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन राजगोंड पाटील, संचालक सुरेश पाटील, प्राध्यापक बबन पाटील, क्रिकेट प्रशिक्षक विष्णू शिंदे, मोहन बापू जाधव तसेच नरसू पाटील, प्राध्यापक शरद पाटील सरांच्या कन्या ॲडव्होकेट वैशाली देवर्षी, ॲडव्होकेट सरोज रायनाडे, नातू प्रणव पाटील, अमोल पाटील, मुख्याध्यापिका संध्या चव्हाण यांच्यासह विद्यार्थी, पालक तसेच मान्यवर उपस्थित होते। कुपवाडचे सुपुत्र लोकनेते प्राध्यापक शरद पाटील यांचा क्रिकेट हा आवडता खेळ होता। ते उत्कृष्ट क्रिकेटपटू होते। कुपवाड आणि परिसरात चांगले क्रिकेट खेळाडू तयार व्हावेत हा त्यांचा ध्यास होता। त्याला अनुसरूनच देशभक्त आर.पी. पाटील विद्यालयात क्रिकेटचे टर्फ तयार करण्यात आले आहे। रणजीपटू अबू भडगावकर यांनी प्राध्यापक शरद पाटील यांच्या क्रिकेट खेळाच्या आठवणींना उजाळा दिला, तर महेश धोत्रे यांनी प्राध्यापक शरद पाटील यांचे विद्यार्थी होतो असे सांगत मोबाईलपेक्षा मातीतील खेळाकडे विद्यार्थ्यांनी वळावे असे सांगितले। यशवंत शिक्षण संस्था या संस्थेच्या देशभक्त पी.आर. पाटील विद्यालयामध्ये हे क्रिकेटचे 2 टर्फ त्याचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे। यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले या संस्थेचे अध्यक्ष राजगोंड पाटील सर व सर्व उपस्थित मान्यवर, मी स्वतःला भाग्यवान समजतो की आदरणीय स्वर्गवासी शरद पाटील सर यांचा मी विद्यार्थी KWCचा फार काळ त्यांचा सहवास लाभला नाही, परंतु 1 वर्ष, कारण ते नंतर लगेचच लोकप्रतिनिधी झाले आणि त्यामुळे त्यांना कॉलेजचं कामकाज थांबवावं लागलं, परंतु त्यांचा सहवास मला लाभलेला आहे आणि त्यांच्या नावच्या या संस्थेमध्ये या क्रीडांगणाचं उद्घाटन करण्याचं भाग्य आज मला मिळतं। त्यामुळं सर्वप्रथम या संस्थेचं आणि आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। या सध्याच्या कालावधीमध्ये खेळ हे मोबाईलवर फक्त खेळले जात आहे आणि त्यामुळं असं वाटतंय की ही पुढची पिढी ग्राउंडवर येऊन खेळेल का नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये या छोट्याशा हायस्कूलमध्ये आज खूप मोठा प्रयत्न आपण केलेला, कारण क्रिकेट वेळा हा एकच द्यायला गेलं। त्यांचं एक असं उदाहरण देतो, पहिल्या KWC संस्था जी कॉलेज स्थापन झालं तेव्हापासून KWC कधी चॅम्पियन यायची नाही, पण सरांच्या डोक्यात एक ती होती काहीतरी करायला पाहिजे, आणि मी सतीश बोलले आम्ही दोघं विलिंग्डन कॉलेजला होतो, तर त्यांनी काय केलं, एक 2-4 चांगले प्लेयर गोळा करून त्याने आम्हाला सांगितलं आमच्या कॉलेजमध्ये या, ॲडमिशन घ्या, काही तुम्हाला कुठल्या फॅसिलिटी सगळ्या मिळतील, पैसे काही खर्च करायचे नाहीत। आणि त्यावेळी ज्या वर्षी आम्ही विलिंग्डन होतो, विलिंग्डनला आम्हाला तशा फॅसिलिटीज नव्हत्या, म्हणून आम्ही KWCला आलो। KWC कॉलेजची टीम उभा केली। पहिल्या वर्षी आम्ही सेमीफायनलला हरलो, त्यानंतर सलग 4 ते 5 वर्ष चॅम्पियनशिप घेतली। त्यावेळी क्रिकेट हे सगळं शरद पाटील सर आपले ते बघत होते, तर त्यांची क्रिकेट बघण्याची पद्धत अशी होती, ठराविक रक्कम ही आलेली असायची कॉलेजची, किंवा एवढ्या याच्यामध्येच या मुलांना मिसळ द्या, हे द्या, ते द्या, असं असायचं। सरांनी ती 6-7 वर्ष सगळं पर्सनल खर्च, यांचा 20% सरांचा 80% खर्च एक्स्ट्रा कॉलेजला देऊन त्यांनी ती पहिली KWCला चॅम्पियनशिप मिळवून दिली त्या कॉलेजला, आणि त्यानंतर त्याच्याबरोबर JA कॉलेज आलं, आणि तेव्हापासून विद्यापीठामध्ये खेळाडू खेळायची संख्या एवढी वाढली की आज अखेर 50भर युनिव्हर्सिटी खेळाडू या KWCमध्ये ते रुजवलेलं जे आहे ते सर आपल्या पाटील सरांनी रुजवले, आणि त्याचं हे आता दुसरं हे फळ आपल्याला जे मिळतं आहे। आज कुपवाडमध्ये क्रिकेट अकॅडमीची स्थापना होते। आज परिस्थिती आहे जे शिवाजी स्टेडियमवर प्रत्येकाला येणं शक्य नाही काय, तर इथं त्या मुलांना, या भागातल्या मुलांच्यासाठी एक सुंदर असं सेंटर उभा केलेलं आहे। गुणवत्ता कुठंसुद्धा जन्माला येऊ शकते, त्याला फक्त दिशा देणारं मार्गदर्शक लागतं, ते मार्गदर्शक म्हणून ही आपली संस्था जी आहे ती उभा राहिलेली आहे। इथून चांगले खेळाडू तयार होतील। या शाळेलासुद्धा चॅम्पियनशिप यावर्षी मिळालेली आहे। हे माझ्या माहितीप्रमाणे आपल्या कुणाच्यासुद्धा स्वप्नातसुद्धा नाही, किंवा आपला संघ इथपर्यंत येईल, पण 4 खेळाडू जिच्यातली गुणवत्ता प्रदान होते त्यांनी काम केलं आणि या शाळेला चॅम्पियनशिप मिळवली। स्कूल